श्रीमद भागवत महापुराणम अध्याय 23. स्कंद 4. राजा पृथूची तपश्चर्या आणि परलोकगमन. मैत्रेय म्हणतात, अशा प्रकारे महान मनस्वी प्रजापती पृथूने स्वतः अन्न वगैरे निर्माण केले. नगरे, गाव इत्यादी राहण्याची व्यवस्था करून स्थावर जंगम अशा सर्वांची उपजीविकेची सुविधा करून दिली. तसेच साधू जनांना उचित अशा धर्माचेही पालन केले. आपण वृद्ध झालो म्हणून उताराला लागलेलो आहोत आणि ज्यासाठी आपला जन्म होता त्या प्रजारक्षणरूप ईश्वराच्या आज्ञेचे पालनही झालेले आहे. म्हणून आता आपल्याला मोक्षासाठी प्रयत्न केला पाहिजे असा विचार करीत त्याने विरहामुळे जणू रडणाऱ्या आपल्या मुलाला पृथ्वीचा भार आपल्या मुलावर सोपवला आणि सर्व प्रजेला विमनस्क अवस्थेत सोडून तो आपल्या पत्नीसह एकटाच तपोवनाकडे गेला. पहिल्यांदा गृहस्थाश्रमात पृथ्वीवर विजय मिळवल्याने त्याने जसे व्रत घेतले होते त्याचप्रमाणे तेथे सुद्धा वानप्रस्थ आश्रमाच्या नियमानुसार तो कठोर तपश्चर्याला लागला. काही दिवस त्याने कंदमुळे फळे खाऊन घालवले. काही काळ वाळलेली पाने खाऊन तो राहिला. काही पंधरवडे पाण्यावरच राहिला आणि त्यानंतर केवळ वायूवर निर्वाह करू लागला. वीरवर पृथू उन्हाळ्यात पंचाग्नीने सेवन करीत, पावसाळ्यात मोकळ्या मैदानावर राहून शरीरावर पाऊस घेत, हिवाळ्यात गड्या इतक्या पाण्या उभे राहत, तसेच दररोज मातीच्या जमिनीवरच झोपत मुनिवृत्तीने राहत होता. त्याने शीत, उष्ण इत्यादी सर्व प्रकारची द्वंद्वे सहन केली. तसेच वाणी आणि मनाला संयम करून ब्रह्मचर्याचे पालन करीत प्राण आपल्या स्वाधीन करून घेतला. अशा प्रकारे त्याने श्रीकृष्णाची आराधना करण्यासाठी उत्तम तप केले. अशा प्रकारे त्याचे तप क्रमाने वाढत गेले आणि त्या प्रभावाने कर्मफल नाहीसा झाल्याचे त्याचे चित्त परिपूर्णपणे शुद्ध झाले. प्राणाने मन आणि इंद्रियाचे ताब्यात असल्यामुळे त्याचे वासनाजनित बंधनसुद्धा तुटले. तेव्हा भगवान सनतकुमारांनी त्याला ज्या श्रेष्ठ अध्यात्मयोगाचे शिक्षण दिले होते त्यानुसार राजा पृथू पुरुषोत्तम श्रीहरीची आराधना करू लागला. अशा तऱ्हेने भगवान पारायण होऊन श्रद्धापूर्वक सदाचरणाने पालन करीत नेहमी साधन केल्याचे परमात्म्यामध्ये त्याची अनन्य भक्ती निर्माण झाली. त्याच्या या भगवंताच्या उपासनेने अंतःकरण शुद्ध सात्विक झाल्यावर निरंतर भगवत चिंतनाच्या प्रभावाने प्राप्त झालेल्या अनन्य भक्तीमुळे त्याला वैराग्ययुक्त ज्ञान प्राप्त झाले आणि त्या दिव्य ज्ञानाच्या द्वारे संशयाला कारण असणाऱ्या जीवाच्या उपाधिभूत पाचही कोशांना त्याने नष्ट केले. एवढे झाल्यावर देहात्म बुद्धीची निवृत्ती आणि परमात्मा स्वरूप श्रीकृष्णाची अनुभूती आल्याने अन्न सर्व प्रकारच्या सिद्धी इत्यादीपासून तो उदासीन झाला. त्यामुळे त्याच्या साहाय्याने त्याने प्रथम आपल्या जीवनकोशाचा नाश केला होता. त्या तत्वज्ञानासाठी सुद्धा प्रयत्न करणे त्याने सोडून दिले. कारण जोपर्यंत साधकाला योग्य मार्गाच्या द्वारे श्रीकृष्ण कथामृतामध्ये प्रेम उत्पन्न होत नाही तोपर्यंत केवळ योग साधनेने त्याचा मोह दूर होत नाही. यानंतर जेव्हा त्याच्या अंतकाळ जवळ आला तेव्हा वीरवर पृथ्वीने आपले चित्त दृढतापूर्वक परमात्म्यामध्ये स्थिर करून तो ब्रह्मभावात स्थिर राहिला आणि वेळ आल्यावर त्याने आपल्या शरीराचा त्याग केला. त्याने टाचेने गुदगुल्या दाबून धरून प्राणवायूला हळूहळू मूलाधारापासून वर आणीत त्याला क्रमशः नाभी, हृदय, वक्षस्थळ, कंठ येथील चक्रातून वर नेत मस्तकात असणाऱ्या सहस्रात स्थिर केले. नंतर त्याला पुन्हा वरच्या बाजूने नेत क्रमशः ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर केले. नंतर पूर्ण निरीच्छ होऊन त्याने शरीरातील प्राणवायूला समाविष्ट वायूमध्ये, शरीराला पृथ्वीमध्ये, तेजामध्ये, आकाशाला महाकाशामध्ये आणि द्रव्य पदार्थांना पाण्यामध्ये विलीन केले. पुन्हा पृथ्वीला पाण्यामध्ये, पाण्याला तेजामध्ये, तेजाला वायूमध्ये, वायूला आकाशामध्ये विलीन केले. त्यानंतर मनाला
इंद्रियामध्ये इंद्रियांना आणि कारणरूप तन्मात्रांमध्ये आणि तन्मात्रांना अहंकारात लीन करून अहंकाराला महत्त्वामध्ये लीन केले. त्यानंतर सर्व गुणांनी अभिव्यक्ती असणाऱ्या या महत्त्व तत्वाला पयोवाधिक जीवामध्ये स्थिर केले. त्यानंतर त्या जीवाच्या मायारूप उपाधीला सुद्धा त्याने ज्ञान आणि वैराग्याच्या प्रभावाने आपल्या शुद्ध ब्रह्मस्वरूपात स्थिर होऊन टाकून दिले. पृथूची पत्नी महाराणी अर्ची ही सुद्धा त्याच्याबरोबर वनात गेली होती. पायांनी जमिनीला स्पर्शसुद्धा करू न शकण्या इतकी ती कोमल होती. तरीसुद्धा तिने आपल्या पतीचे व्रत व नियम याचे पालन करीत त्याची खूप सेवा केली आणि मुनिवृत्तीला अनुसरून कंदमुळे इत्यादींवर निर्वाह केला. त्यामुळे जरी ती अतिशय दुर्बळ झाली होती तरीसुद्धा प्रिय पतीच्या हस्तस्पर्शाने सन्मानित होऊन त्यातच ती आनंद मानत असल्याकारणाने तिला कोणत्याही प्रकारचे कष्ट होत नव्हते. आता पृथ्वीचे स्वामी आणि आपले प्रियतम महाराज पृथ्वी यांचा देह निष्प्राण झालेला पाहून त्या सतीने काही वेळ विलाप केला. नंतर पर्वताच्या शिखरावर एक चिता रचून तो देह त्या चितेवर ठेवला. त्यानंतर अंतक्रिया करून तिने नदीमध्ये स्नान केले. आपल्या अलौकिक कार्य करणाऱ्या पतीला जली देऊन आकाशस्थित देवांना वंदन केले. तसेच 3 वेळा चितेला प्रदक्षिणा घालून पतिदेवांच्या चरणाचे ध्यान करीत अग्नीमध्ये प्रवेश केला. परमसाध्वी अर्चीने आपला पती वीरवर पृथू याच्या बरोबर सहगमन केलेले पाहून हजारो वरदायिनी देवींनी आपापल्या पतीसह तिची स्तुती केली. तिथे देवतांची वाद्ये वाजू लागली. त्यावेळी त्या मंदराचलाच्या शिखरावर त्या देवांगना फुलांचा वर्षाव करीत आपापसात म्हणू लागल्या. देवी म्हणाल्या, अहो धन्य आहे या स्त्रीची. ज्याप्रमाणे श्री लक्ष्मी यज्ञेश्वर भगवान विष्णूची सर्व भावे सेवा करते त्याचप्रमाणे हिने आपला पती राजराजेश्वर पृथूची सेवा केली. आपल्या अचिंत्य कर्माच्या प्रभावाने निश्चित ही सती आम्हाला ओलांडून व आपल्या वैन्यपती बरोबर उच्चतर लोकी जाऊ लागली आहे. या लोकी थोड्याच दिवसाचे आयुष्य असूनही जे लोक भगवंताचे परमपद प्राप्त करण्याचे आत्मज्ञान प्राप्त करून घेतात त्यांना या संसारात कोणता पदार्थ दुर्मिळ आहे म्हणून तो पुरुष महाप्रयासाने भूलोकी मोक्षाचे साधन स्वरूप मनुष्य शरीर मिळाल्यानंतरही विषयांमध्ये आसक्त असतो. तो निश्चितच आत्मघातकी समजावा. अरे रे, तो खराच फसला म्हणावा. मैत्रेय म्हणतात, देवांगना अशा प्रकारे स्तुती करीत असताना भगवंताच्या ज्या परमधामाला आत्मज्ञानामध्ये श्रेष्ठ भगवतप्राण महाराज पृथू गेला त्याच पती लोकाला महाराणी अर्चीसुद्धा गेली. परमभागवत पृथू असेच प्रभावशाली होते. त्यांचे चरित्र अत्यंत श्रेष्ठ आहे. मी त्यांचे तुझ्यासमोर वर्णन केले. जो पुरुष हे परमपवित्र चरित्र श्रद्धापूर्वक एकाग्रचित्तेने वाचतो ऐकतो एकचित्त त्यालासुद्धा महाराज पृथूचे पद प्राप्त होते. याचा सकाम भावनेने पाठ केल्यास ब्राह्मण ब्रह्मतेज प्राप्त करतो. क्षत्रिय पृथ्वीपती होतो. वैश्य व्यापारात श्रेष्ठ होतो आणि शूद्र उत्तम संत होतो. स्त्री असो किंवा पुरुष, जो कोणी हे चरित्र आदराने 3 वेळा ऐकतो तो संतानहीन असला तर पुत्रवान, धनहीन असला तर महाधनी, कीर्तिहीन असला तर यशस्वी आणि मूर्ख असला तर पंडित होतो. हे चरित्र मनुष्य मात्राने कल्याण करणारे आणि अमंगल दूर करणारे आहे. हे धन, यश आणि आयुष्याची वृद्धी करणारे, सर्ग प्राप्ती करून देणारे, हे कलियुगाचे दोष नाहीसे करणारे आहे. हे धर्म इत्यादी चतुर्वर्गाची प्राप्ती करून देण्यासाठी सहाय्यक आहे. म्हणून जे लोक धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांनी मिळवणारी सिद्धी प्राप्त करू इच्छितात त्यांनी याचे श्रद्धापूर्वक श्रवण केले पाहिजे. जो राजा विजय मिळवण्यासाठी प्रस्थान करतेवेळी हे चरित्र ऐकून त्याच्यावर स्वारी करील तेव्हा पृथूच्या पुढे येऊन राजे लोक जसे नजराणे सादर करीत असत तसे नजराणे घेऊन त्याच्यापुढे ठेवतील. मनुष्याने अन्य सर्व आसक्ती सोडून भगवंताच्या ठिकाणी विशुद्ध भक्तिभाव ठेवून महाराज पृथूचे हे चरित्र ऐकावे.
ऐकवावे आणि वाचावे. विदुरा, भगवंताच्या महात्म्य प्रगट करणारे हे परमपवित्र चरित्र मी आपणास ऐकविले. याच्यावर निष्ठा ठेवणारा माणूस महाराज पृथूसारखी गती प्राप्त करून घेतो. जो पुरुष या पृथुचरित्राचे दररोज आदरपूर्वक निष्काम भावनेने श्रवण आणि कीर्तन करतो, त्याला ज्याचे चरण संसार सागरात पार करण्यासाठी नावेप्रमाणे आहेत, ज्या हरीविषयी आत्यंतिक प्रेम निर्माण होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.